काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांची सून अर्चना पाटील चाकूरकर यांचा भाजपमध्ये प्रवेश। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। शिवसेना ठाकरे गटाकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसह 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर। 2 एप्रिलला आदित्य ठाकरेंचा यवतमाळचा दौरा। यवतमाळ आणि वाशिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय देशमुख यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यवतमाळमध्ये सभा घेणार। रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्राच्या याचिकेवरती तात्काळ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचा नकार। त्यामुळे आता रामटेकमधून रश्मी बर्वेंचे पती श्यामकुमार बर्वे यांची उमेदवारी जवळपास निश्चित। काँग्रेसनं रामटेकची निवडणूक गांभीर्याने घेतली नाही। ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार सुरेश साखरे यांचा काँग्रेसवरती आरोप। नाना पटोलेंनी घेतली भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांची भेट। महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी पटोलेंकडून विनंती। शरद पवार गटाची आज पहिली यादी जाहीर होणार। बारामती, शिरूर, नगर, दिंडोरीसह भिवंडीच्या जागेवरती उमेदवार जाहीर करणार। महाविकास आघाडीमध्ये पवार गटाला 10 जागा मिळण्याची शक्यता। शरद पवारांकडून सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस। पाय निसटून पडल्यानं वळसे सध्या रुग्णालयामध्ये। शरद पवारांनी वळसे पाटलांशी फोनवरून संवाद साधला। माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांच्या कुटुंबियांची शरद पवारांनी घेतली भेट। राष्ट्रवादीचे जयंत पाटीलही उपस्थित। येणाऱ्या काही दिवसांमध्ये इतर पक्षातील अनेक मोठे नेते हे भाजपमध्ये प्रवेश करणार। भाजपचे नेते गिरीश महाजन यांचा दावा। माजी मंत्री नवाब मलिक यांची तब्येत अचानक बिघडली। नवाब मलिक यांच्यावरती कुर्ल्याच्या क्रिटी केअर सेंटर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। मनोज जरांगेंची आज अंतरवाली सराटीमध्ये बैठक। लोकसभा निवडणुकीविषयी समाजाची राजकीय भूमिका स्पष्ट करणार। वसंत मोरेंनी घेतली मनोज जरांगे यांची भेट। वसंत मोरे पुण्यातून लोकसभा लढवण्यास इच्छुक। भारतरत्न पुरस्कार प्रदान सोहळा राष्ट्रपती भवनामध्ये संपन्न। पी.व्ही. नरसिंहराव, चौधरी चरण सिंग, कर्पुरी ठाकूर आणि एम.एस. स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान। मुंबईतल्या सर्वात गर्दीच्या दादर रेल्वे स्थानकावरती बॉम्बस्फोट होणार असा फोन करणारा व्यक्ती वसई पोलिसांच्या ताब्यात। संबंधित व्यक्तीनं काल रात्री नागपूर पोलिसांना फोन केल्याची माहिती। पोलिसांकडून चौकशी सुरू। दक्षिण मुंबईमधील विद्युत पुरवठा गेले 2 दिवस खंडित। 33 किलोवॅटच्या केबलमध्ये बिघाड झाल्यानं वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती। मुंबईतला वांद्रे वरळी सीलिंगचा टोल वाढला। 1 एप्रिलपासून टोलच्या रकमेमध्ये 18% वाढ। उद्या तिन्ही रेल्वे मार्गांवरती मेगा ब्लॉक। मध्य मार्गावरती माटुंगा ते मुलुंड, हार्बरवरती पनवेल ते वाशी, पश्चिम मार्गावरती चर्चगेट ते मुंबई सेंट्रलच्या दरम्यान ब्लॉक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।